श्री देवी शारदा, श्री देवगणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, महारुद्र श्री हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, वंदनीय लोकमान्य टिळक, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं गीतेचा विषय म्हणून आरंभी काही श्लोक म्हणूया गीता महात्म्याचे आणि इतरही माझ्या नंतर म्हणायचे. वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गीताशास्त्रमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतः पुमान् यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोपदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनिसृता नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ततो जयमुदीरयेत्. व्यासांचा आणि चार कृष्ण एकरूप किंवा अद्वैत कसं आहे ते श्लोक वाचून आपण आरंभ करूया. माझ्या नंतर म्हणायचे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पृथासुतं हरये नमः हरये नमः हरये नमः. आज आरंभीला आपण ज्यांचं स्मरण करतो त्यात वंदनीय लोकमान्य टिळक. दोन कारण आहेत. एक म्हणजे आज 1 ऑगस्ट हा त्यांचा स्मृती दिन म्हणजे पुण्यतिथी. 1920 साली त्यांनी देह ठेवला. पण आज आपण जो विषय सुरू करणार आहोत गीतेचा, त्या गीतेशी त्यांचा अगदी जवळचा संबंध आहे. म्हणजे त्यांनी गीता रहस्य सिक्रेट ऑफ गीता नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे तो आपल्या समोर आहे. आज जो आपला विषय आहे विभूती चिंतन योग, विभूती योग असं त्याचं नाव आहे. पण नुसतं विभूतींचं पठण पाठांतर
माहिती नाही मिळवायची, तर विभूतींवर चिंतन करायचं आहे. विभूतींचं दर्शन म्हणजे चिंतनच एका अर्थाने करायचं आहे. स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना विनोबानी जे एक छोटंसं पुस्तक लिहिलं, स्थितप्रज्ञ दर्शन. आणि दर्शन म्हणजे नुसतं जाऊन बघणं असा अर्थ नाही आहे. आपण कितीदा तरी बघितलंय, दार्शनिक म्हणजे फिलॉसॉफर, आणि षड दर्शनं म्हणजे भारतीय ज्ञानाच्या 6 शाखा, म्हणजे ते ज्ञानच आहे. दर्शन म्हणजे विचार आहे, नुसतं पाहणं नाही आहे. आणि त्यामुळे आपण विभूती दर्शन योग, विभूती चिंतन योग, असा चिंतन आणि दर्शन शब्द मध्ये घातलेला आहे. असं योगांची नावं प्रत्येक ठिकाणी, योगांची नावं अनेक ठिकाणी सारखी आहेत. म्हणजे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी पुरुषोत्तम योग नाम पंचदशोध्याय येतं, ते निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे आहे. विनोबानी तर एकालाही नाव दिलेलं नाही आहे. कारण ते काय म्हणतात माहिती आहे ना, अध्याय आपल्या सोयीने पाडलेले आहेत, पण त्याच्यानंतर कृष्ण म्हणेल का की आता पहिला अध्याय संपला, आता आपण दुसरा अध्याय सुरू करूया, पहिल्या अध्यायाचं नाव हे होतं अर्जुना. नाही, ते संकल्प वाक्य म्हणतात. ते संकल्प वाक्य हे शेवटी सोयीसाठी घातलेलं असतं. व्यासाने स्वतः घातलीत काही नावं का नंतर परंपरेने घातली गेली आहेत, काही हरकत नाही, आपण ती नावच ठेवणार आहोत. विभूती योग अध्याय 10. आणि ते गीतेतून समुपदेशन हा आपला विषय कॉमन आहे, चालूच आहे, तोच प्रवाह चालू आहे. आता विभूतीतून काय तुम्ही समुपदेशन करणार आहात असा प्रश्न मला एकाने विचारला. फार चांगला प्रश्न होता. आता 7 दिवस आपण बोलणार आहोत या विषयावर. निरनिराळ्या जवळजवळ 200 विभूती आहेत सांगितलेल्या. त्या सगळ्यांना आपल्याला न्याय, कारण प्रत्येक विभूतीची एक कथा आहे, प्रत्येक विभूतीचा एक अर्थ आहे, आणि प्रत्येक विभूतीचं आपल्या जीवनात एक महत्त्व आहे. इथे समुपदेशन सुरू होतं की या विभूतीपासून मी काय शिकायचं. आता म्हणतात गंगा ही माझी विभूती आहे, मी काय शिकणार आहे. अरे गंगेप्रमाणे प्रवाही राहायला पाहिजे, मन प्रवाही राहायला पाहिजे, जीवन प्रवाही राहायला पाहिजे, विचार प्रवाही राहायला पाहिजे, आणि गंगेसारखं शुद्ध आणि पवित्र राहायला. प्रेत जरी टाकलं तरी ती काठावर फेकून पुढे वाहत जाते, हे शिकलं पाहिजे. गंगा का आली? त्या सगरपुत्रांच्या उद्धारासाठी. म्हणजे मी का आहे, उरलेलं माझं जीवन. उद्धार हा फार महत्त्वाचा शब्द झाला, पण सेवेसाठी, सहकार्य, सहयोग करण्यासाठी का नाही घालवायचं. एका चांगल्या व्यक्तीच्या किंवा एका चांगल्या, आपण म्हणतो ना नोबल कॉज, चांगल्या कारणासाठी. हल्ली अनेक कारणं आहेत, हल्ली अनेक संधी उपलब्ध आहेत. आपल्याला सेवा करायची असेल तर आपण करूया ना. विभूती दर्शनातून हेच शिकायचे. मी 9व्या अध्यायाचं नाव होतं राजविद्या राजगुह्य योग, बरोबर. परंतु 10व्या अध्यायाचं नाव विभूती योग आहे, आणि 11व्या अध्यायाचं नाव विश्वरूप दर्शन योग आहे. हे 9, 10, 11 आहे ना, हा गीतेचा हार्ट आहे. हे मधले अध्याय आहेत, हे गीतेचं हृदय आहे खऱ्या अर्थाने. आणि ते का, ते आपण आता बघणार आहोत. सर्वप्रथम लोकमान्य टिळकांच्या जीवनात गीता. आता या विभूती आहेत ना, त्या टिळकांच्या बाबतीत सुद्धा आपण लावू शकतो की अर्जुना, निर्भीड पत्रकारांच्या पत्रकार लोकमान्य टिळक मी आहे. प्रभावी वक्त्यांच्यात वक्ता लोकमान्य टिळक तो मी आहे. अत्यंत निर्भय अशा पत्रकारितेत किंवा पत्रकारांच्यात पत्रकार लोकमान्य टिळक मी आहे. अत्यंत निस्पृह जीवन, कशाचीच इच्छा नाही, त्या सगळ्या व्यक्ती आहेत ना, त्या सगळ्या व्यक्तीत मी आहेच, निस्पृह व्यक्तीत. पण टिळकांच्यात मी जास्त आहे. ज्योतिर्गणिती म्हणजे आकाशातल्या ताऱ्यांवर गणितं मांडून ग्रंथलेखन करणं, संशोधन करणं, चिंतन करणं, अशी जी मंडळी आहेत ज्योतिर्गणिती किंवा ज्योतिर्गणितज्ञ, त्यांच्यात लोकमान्य टिळक मी आहे. आणि बुद्धिमान लोकांच्यात मी लोकमान्य टिळक आहे. कारण हे गीता रहस्य, त्यातला विभूती योग जरी बघितलात तुम्ही, कुठले कुठले संदर्भ त्यांनी दिलेले आहेत. आणि कृष्णाचा जन्म जसा कारागृहात झाला, तसा या ग्रंथाचा जन्म मंडालेच्या तुरुंगातच झाला. की कुठले संदर्भ मिळत होते त्यांना, लोक पुस्तकं पुरवत होते, ते पुस्तकं मागवत होते, बरोबर. पण तरीसुद्धा त्या पुस्तकांचा संदर्भ घेऊन साधे सप्तर्षी, आपण परंपरेने मान्य करतो ते सप्तर्षी सांगून गीता पुढे जाते, बाकीची पुस्तकं पुढे जातात. पण त्यांनी पूर्वे हा शब्द सप्तर्षींना लावायचा का पूर्वे चत्वारो, ते 4 जण त्याला लावायचा. मग सप्तर्षी आत्ता असतील, नंतर कुठले? मग गीता या ग्रंथाच्या आधी झाली का नंतर झाली? आणि आधी झाली असेल तर पूर्वे म्हणल्यानंतर हे येणार नाहीत, पण नंतर झाले असेल तर पूर्वी सप्तर्षी 7 ऋषी,
किती चिंतन आहे त्यांचं, किती लेखन आहे. म्हणजे वाचायला हा ग्रंथ तुम्हाला अवघड वाटेल, पण ज्याला गीतेचा अभ्यास करायचा आहे एक दृष्टिकोन त्यांनी मांडलेला आहे. कर्मयोग हे गीतेचं रहस्य. पण कर्मयोग सांगताना त्यांनी हेही सांगितलेलं आहे की ज्ञानयोगाचा पाया भक्तियोगाची इमारत आणि कर्मयोगाचा कळस. म्हणजे ज्ञानमूलक भक्ती प्रधान कर्मयोग हे गीतेचं सार आहे. पण तुम्ही गीतेचं रहस्य विचारलं तर कर्मयोग हे गीतेचं रहस्य आहे. कारण अत्यंत अकर्मण्यवादी लोक झाले होते आणि कर्म म्हणजे कर्मकांड करायला लागलेले होते. त्यांना पुरुषार्थी कर्म म्हणजे काय 3 शब्द वापरतो. कर्मठ म्हणजे हिंदीत त्याचा अर्थ सतत कामात गुंतलेला, पण आपल्याकडे कर्मठ म्हणजे सनातनी. मला मंत्रांचे अर्थ माहीत नाहीत, मला गरजही वाटत नाही. भट तिकडे म्हणतो माझं लक्ष इकडे, असं होतं. म्हणजे हे कर्मठ लोक आहेत, सनातनी, आणि यांच्यात अंधश्रद्ध लोक असण्याची संख्या जास्त असते. दुसरे कर्मवीर हे खूप प्रयत्नवादी आहेत. अनेक संस्था काढतात, अनेक प्रकारची दैनिकं काढतील, अनेक प्रकारची चॅनल्स काढतील. आणि कर्मवीर हे मी केलं ते मी केलं असं सांगत राहतील. कर्मयोगी न मे कर्मफले स्पृहा हे गीत केसरीचं ध्येयवाक्य होतं. केसरीच्या वर, केसरी म्हणजे सिंह. सिंह ही विभूती आहे एका अर्थाने. प्राण्यांच्यात मी सिंह आहे. कारण स्वयमेव मृगेंद्रता असं वरती लिहिलेलं असायचं. सिंहाला वनराज किंवा मृगेंद्र, मृग म्हणजे पशु, पशूंचा राजा म्हणण्यासाठी कुणाचं प्रशस्तीपत्र घ्यावं लागत नाही किंवा निवडणूक घ्यावी लागत नाही. स्वयमेव म्हणजे तो स्वतः जन्मजात असा जंगलचा राजा आहे. स्वयमेव मृगेंद्रता किंवा अनभिषिक्त सम्राट. त्याला अभिषेक कशाला करायला पाहिजे? मग कोण सिंहाला अभिषेक करणार आहे? मागे आपण हा विषय बघितला होता. केसरी नाव देताना तो विचार आहे मनात, स्वयमेव मृगेंद्रता. आम्ही हा जो आवाज केसरी सिंहगर्जना करणार आहोत त्याच्यासाठी आम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नाही, कुणाच्या मान्यतेची गरज नाही, कुणाच्या प्रशस्तीपत्राची गरज नाही आहे. स्वयमेव मृगेंद्रता. आणि ध्येयवाक्य कुठलं होतं? न मे कर्मफले स्पृहा. मी कर्म करत राहणार आहे, पण कर्माच्या फळात स्पृहा म्हणजे माझी इच्छा नाही आहे, त्याच्यासाठी आस लावून मी बसणार नाही आहे. मंडालेच्या तुरुंगात त्याने हा ग्रंथ लिहिला. आपण बघितलं होतं की गजानन विजय या ग्रंथात तो प्रसंग आहे की जिजामाता त्यांची जयंती होती सिंदखेडच्या त्या. तर तिथे जवळ अकोला म्हणून मोठं गाव आहे, तिथे टिळकांची सभा ठेवली होती. लोकमान्य टिळकांना या साधू पुरुषांबद्दल अत्यंत आदर होता. आपले गोंदवलेकर महाराज ज्या ज्या वेळेला पुण्याला जायचे, आणि ते बऱ्याच वेळा पुण्याला जायचे, त्या प्रत्येक वेळी त्यांना समजलं की 1 नारळ आणि 1 रुपया घेऊन त्यांना नमस्कार करायला टिळक जात असत. संवाद, आता टिळक आणि विवेकानंद काही दिवस राहिलेले आहेत एकत्र, पण त्यांचा संवाद असाच व्हायचा की तुमच्यासारख्या निष्कलंक चारित्र्य असलेल्या माणसाने राजकारणात यायला पाहिजे. लोकमान्य टिळक म्हणायचे, म्हणजे राजकारण शुद्ध होईल. त्यावेळेला ते म्हणतात तुमच्यासारख्या बुद्धिमान आणि चारित्र्यवान लोकांनी अध्यात्मात यायला पाहिजे. आणि कन्क्लुजन काय व्हायचं अशा चर्चांचं? आम्ही आहोत त्या ठिकाणी बरे आहोत, तुम्ही आहात त्या ठिकाणी बरे आहात. मुळे तुम्ही राजकारणी राहा, पण राजकारणाचं अध्यात्म सांभाळा. आम्ही अध्यात्म सांभाळतो, अध्यात्मात राजकारण येणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. म्हणून अनेकांना जायचे. तर आता गजानन महाराज, मी येणार सभेला, त्यांना आमंत्रणसुद्धा देऊ नका. लोक म्हणाले, सगळा विषय मी वाढवत नाही, पण आले. म्हणाले मी काही करणार नाही, मी शांतपणे बसेन, ऐकेन, आणि मला वाटलं तर मी उठून जाईन. ते शांतपणे लोकमान्य टिळकांच्या आधी आले, एका उच्चासनावर बसले आणि नीट लक्ष देऊन ऐकत होते. आणि ज्यावेळेला त्यांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली लोकमान्य टिळकांनी, ते कोणाला घाबरत होते? ज्यावेळेला प्लेग झाला होता आणि सरकारी अधिकारी काय करत होते? लोकांच्या घरात जाऊन मध्यरात्री त्यांचं सामान रस्त्यात फेकत होते, चला तुम्ही गावाच्या बाहेर. कारण उंदरांच्या मार्फत प्लेग पसरतो, आणि लाखो लोक प्लेगच्या साथीत मेले होते, लाखो. आणि उंदीर मरून पडताय तर तुम्ही इथेच कशाला राहता? शेतात जाऊन राहा. महाराजांच्या काळात सुद्धा असा प्रसंग आला होता. आणि ज्यावेळेला जायला लागले महाराज शेतात वगैरे, त्यावेळेला रामाच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले होते. 3दा अश्रुपात झालेला आहे. असू दे. तर ज्या वेळेला असं झालं तर सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, अशा शीर्षकाचे अग्रलेख त्यांनी लिहिले. ज्या वेळेला मंडाले म्हणजे काळं पाणिके, जसं अंदमानला स्वातंत्र्यवीर सावरकर गेले होते, तसे मंडाले म्यानमार हल्लीचं म्हणजे पूर्वीचं ब्रह्मदेश, तिथे एवढे डास होते, एवढं अत्यंत प्रतिकूल असं वातावरण होतं. पण त्या तुरुंगात यांची समाधी लागायची, लेखन समाधी.
लोकमान्य टिळकांवर 3 खंडात चरित्र लिहिलेलं आहे गंगाधर टिळकांनी, दुर्दम्य म्हणून. ते वाचल्यावर तुम्हाला कळेल केवढा महान हा पुरुष होता. आणि महापुरुष, महामानव, त्याला विभूती म्हणलेलं आहे. कुठेही जिथे तुम्हाला जास्त तेज दिसेल, जिथे जास्त प्रभाव दिसेल, जिथे जास्त सामर्थ्य दिसेल, जिथे जास्त बुद्धी, शौर्य, औदार्य दिसेल, तिथे मी आहे म्हणून मला नमस्कार करा. बाकी बाबा बोरकरांनी सोप्या शब्दात सांगितले, आपल्याला ते पाठ असतं, पण तो विषय आपला गेले येते 7 दिवस. दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती. नुसतं कर जुळवून भागत नाही हो. दिव्यत्व काय, आणि त्या दिव्यत्वाचा एक अंश तरी माझ्यात येण्यासाठी मी काय केलं पाहिजे, हे ते समुपदेशन आहे. नुसता वाचला, पाठ म्हणला, इतक्या विभूती आहेत, विभूती मोजून वगैरे लिहिल्या, सुमारे 200 विभूती आहेत. आता सुमारे 200, आता त्याच्यात तुमची मोजणी आणि माझी मोजणी याच्यात 1-2चा फरक पडू शकतो. संख्या कुठे महत्त्वाची आहे, कारण जो असंख्य आहे, जो अगणित आहे, जो अप्रमेय आहे, ज्याला मोजता येत नाही, त्याची विभूती आहेत ना. म्हणून माझ्या विभूती असंख्य आहेत. त्यांनी शेवटी सांगितलेलं आहे अनंत आहेत. अरे किती सांगू, मी तुला उदाहरण म्हणून एवढ्या विभूती सांगितल्या, पण शेवटी लक्षात ठेव की जिथे जिथे तुला आत्ता सांगितलेले तेज दिसेल, ऊर्जा म्हणजे शक्ती दिसेल, कुठल्या तरी गोष्टीचा प्रभाव दिसेल, तिथे मी आहे आणि मला नमस्कार कर. म्हणजे आता अगदी म्हणायचं असेल ना, तर विषाणूत कोरोना मी आहे. तुम्ही म्हणाल की असं विषाणूत कसं, का नाही, देव जर सगळ्यात आहे तर तो विषाणूत असलाच पाहिजे. मी सगळ्यात द्रव पदार्थात म्हटल्यानंतर तो दारूतही आहे आणि अमृतातही आणि दुधातही आहे. मी काय स्वीकारणार आहे, इथे समुपदेशन आहे. मी काय स्वीकारणार, मी दारू स्वीकारू शकतो, बरोबर आहे, आणि सत्यानाश करून घेऊ शकतो स्वतःचा आणि कुटुंबाचा, पण मी अमृताचा प्रयत्न करतो, अमृत अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करतो. दूध पितो, दुग्धाहार, सात्विक आहार माझ्याकडे आहे. काय स्वीकारायचं, कसं स्वीकारायचं. पण या ज्या विभूती सांगितलेल्या आहेत, विशेष रीतीने भूत म्हणजे निर्माण झालेलं. मग निर्माण झालेलं एखादं निर्जीव असं बीज असेल, निर्जीव असा जंतू असेल, किंवा साधे न बोलणारे मूक असे प्राणी, पशु, पक्षी आपण म्हणतो असतील, किंवा माणसं असतील निरनिराळी, या सगळ्यांची उदाहरणं दिलेली आहेत. कारण मी जर सगळीकडे आहे तर सगळ्यात इथे मी सगळ्यात जास्त आहे. आपण नंतर हा विभूती योग आपल्या जीवनात कसा आणायचा हे शेवटच्या दिवशी पाहणार आहोत. पण आत्ता लक्षात घ्या की ज्यावेळेला लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात हे लिहिलं, त्यावेळेला ज्यावेळेला त्यांनी सरकारवर टीका हे काय परकीयांचं सरकार आहे, हे भारतीय संस्कृती शिकवणारं, भारतीय शिक्षण कसं शिकवणार आहे, अशी टीका सुरू केल्यानंतर गजानन महाराज, अरे अशानेच पडतात. आपण म्हणतात ना की काढण्या दंडा पडतं, म्हणजे बेड्या पडतात हातात, असं बोलल्यामुळे, आणि ते उठून गेले. आणि खरंच दुसऱ्या कारणामुळे, या कारणामुळे नाही, पण इंग्रजांचं लक्ष टिळकांवर होतं. दुसऱ्या एका खटल्यात त्यांना गोवलं गेलं आणि त्याचा परिणाम म्हणून शिक्षा, ज्यावेळेला आता शिक्षा होईल, निकाल लागलेला नाही आहे, खटल्याचं सुनावणीचं काम झालेलं आहे, अशा वेळेला कोल्हटकर नावाचे एक टिळकांचे भक्त आणि गजानन महाराजांचे भक्त महाराजांकडे जातात आणि प्रसाद मागतात. शिळी भाकरी असेल किंवा भाकरी असेल, ती लोकमान्य टिळकांपर्यंत पोचेतोपर्यंत शिळी झाली असेल. टिळकांच्या तोंडात त्यावेळेला सगळे दात नव्हते, त्यांना चावण्याचा त्रास होत होता. कुठून ती भाकरी घेतलेली आहे, ही श्रद्धा आहे. आणि ती भाकरी देताना प्रसाद आणि आशीर्वाद काय दिला, दूर जावं लागेल, अजून खटल्याचा निकाल लागलेला नाही आहे, दूर जावं लागेल, पण अशी कामगिरी होईल की त्यामुळे तुम्ही अपूर्व ठराल, किंवा त्यामुळे तुम्ही स्वतः विभूती ठराल. लोकांना कळलं नाही, दूर जावं लागेल म्हणजे कदाचित शिक्षा होईल, तुरुंगात जावं लागेल, पण अजोड कामगिरी, अपूर्व कामगिरी. मग त्यांना दूर म्हणजे त्या ब्रह्मदेशात पाठवलं गेलं, मंडालेच्या तुरुंगात. आणि अपूर्व कामगिरी म्हणजे गीता रहस्य. ज्ञानेश्वरानंतर मराठीत नाव घेण्यासारखा गीतेवर लिहिला गेलेला ग्रंथ गीता रहस्य आहे. हे लोकमान्य टिळक 1920 म्हणजे गेल्या शतकापर्यंत होते, आणि ज्ञानेश्वर 700 वर्षापूर्वीचे. या मधल्या काळात गीतेवर अनेक ग्रंथ लिहिले गेले, परंतु अनेक संशोधनात्मक ग्रंथ लिहिले गेले असतील, परंतु गीता रहस्यासारखा ग्रंथ नाही. दासगणू महाराजांनीच आपल्याला त्यांच्या गजानन विजय ग्रंथात सांगितलं आहे की ही मोठी कामगिरी. आणि खरंच तुम्हाला सांगतो, लोकमान्य टिळकांच्या बद्दल खूप सांगता येईल. आज आपला विषय नाही आहे, पण गीतेच्या संदर्भात आपण बोलतोय, कारण गीतेत त्यांनी विभूती सांगितलेल्या आहेत. आत्ता सांगितलं की लोकमान्य टिळक ही स्वतःच एक विभूती होती, म्हणजे तो साधा माणूस नव्हता, असे ते निर्माण झालेले होते.
गीतेचंच एक उदाहरण तुम्हाला देतो. 10व्या अध्यायात 10व्या अध्यायात विभूती सांगितलेल्या आहेत. अर्जुना, सगळ्या मासात म्हणजे सगळ्या महिन्यात मी आहे. हे पहिलं वाक्य. हे सगळीकडे कॉमन आहे. म्हणजे सगळ्या जनावरात मी आहे, सगळ्या पर्वतात मी आहे, सगळ्या नद्यात मी आहे, सगळ्या अक्षरात सगळं सांगितलेलं आहे. पण कशात मी जास्त आहे, जिथे माझं दर्शन घ्यायचं, तसं सांगितलेलं आहे की सगळ्या महिन्यात मी आहे, पण मार्गशीर्ष महिन्यात मी सगळ्यात जास्त आहे. त्यावेळेला आपण बघणार आहोत. पण लोकमान्य टिळकांनी काय केलं, आणि सगळ्या ऋतूत मी आहे, पण वसंत ऋतूत मी सगळ्यात जास्त आहे. आपण पाठ काय केलं, चैत्र वैशाख वसंत ऋतू हे पाठ केलेलं आहे ना. पण आत्तासुद्धा तुमच्या लक्षात येईल ऋतुचक्र बदललेलं आहे. कारणं निराळी आहेत, हे प्रदूषण वगैरे कारण आहे. पण ऋतुचक्र हे थोडं थोडं बदलत येत असलं पाहिजे. म्हणून ते म्हणाले की वसंत ऋतू मार्गशीर्ष महिन्यात कोणत्या काळात असेल, किती वर्षांपूर्वी असेल, त्या काळात गीता लिहिली गेलेली आहे. आपल्याच जीवनात, आपली जीवनं काय हो, 50-60 वर्षे जगलो आहे आपण, पण त्या जीवनात किती गोष्टी घडलेल्या आहेत. आपण रामाच्या सेतूबद्दल म्हणतो, पण जी सुनामी आली होती त्या सुनामीत अनेक गोष्टी बुडल्या पाण्याखाली आणि दुसऱ्या गोष्टीवरती आल्या. भुजला वगैरे जे निरनिराळे अर्थक्वेक म्हणजे भूकंप झाले होते, त्या भूकंपात काही भूभाग पाण्याच्या खाली गेला, ते कारण समुद्र किनाऱ्यावर, आणि दुसरा भूभाग वरती आला. म्हणजे घडत असतं. मग 10,000 वर्षापूर्वीचा रामाचा सेतू 10,000 वर्षात एवढ्या घटना भूगर्भात घडल्या असतील. आणि तुम्ही कसं संशोधन, आपल्या जीवनात कितीतरी पक्षी आपण निर्वंश होताना पाहिलेले आहेत, कितीतरी वनस्पती आज आपल्याला दिसतच नाहीत, कितीतरी निरनिराळ्या प्रकारचे रोग आणि विषाणू निर्माण झालेले आहेत, सगळ्या प्रकारचं प्रदूषण आणि सर्व प्रकारचा भ्रष्टाचार आपण अनुभवलेला आहे. महागाई आपण जेवढी अनुभवली आहे, आणि ज्याला डिजिटल रिव्होल्यूशन म्हणता येईल, इलेक्ट्रॉनिक्सची रिव्होल्यूशन म्हणता येईल, तीही आपण अनुभवलेली आहे. आपल्या ह्याच्यात किती गोष्टी आपण आपल्या या छोट्याशा जीवनात, ज्यावेळेला 5,000 वर्षापूर्वीची गीता, 10,000 वर्षापूर्वीचं रामायण, हे आपण विचार करतो, तो काळ त्यांनी ठरवला त्या ज्योतिर्गणिताच्या आधारे. तो काळ मान्य करा किंवा करू नका. उपनिषदांचा काळ ते म्हणतात 20,000 वर्ष, 40,000 वर्ष, काही हजार वर्ष असं सांगितलं जातो. पण तो हजारो वर्षापूर्वी आहे आणि त्यांची डेट ठरवता येत नाही. ज्याला प्री हिस्टॉरिक टाइम्स किंवा तुम्ही सांगू शकणार नाहीत की इतक्या 1000 वर्षापूर्वी उपनिषदं आली. पण उपनिषदं स्वर्गातून पडलीत का, काय ऋषींच्या तोंडातून आलेले आहेत? मग ते ऋषी, ती बुद्धिमत्ता, ती जीवनशैली गेली कुठे? त्याच शोधात आता जग आहे आणि आपणही तो शोध घेतोय या गीतेच्या अभ्यासातून किंवा निरनिराळ्या विषयावरच्या प्रवचनातून. कशी असली पाहिजे जीवनशैली? ऋषींसारखी आपल्याला परवडणार नाही, संतांसारखी परवडणार नाही, पण सत्पुरुषासारखी, सदाचरणी सद्गृहस्थासारखे. सद्गृहस्थमध्ये सत आहे आणि सदाचरण आचरणामध्ये सत आहे. नाही का जमणार आपल्याला थोडं तरी? म्हणून आपण हे सगळा विचार करतोय. याला समुपदेशन म्हणायचं, सर्वांना केलेलं, पण गीतेच्या माध्यमातून. तर लोकमान्य टिळक असे होते की आता मेरू पर्वत लोकांनी सांगितलेलं आहे की तो हिमालयाच्या म्हणजे ह्याच्यातच आहे, हिमाचल प्रदेशमध्ये. त्याला 5 शिखरं आहेत, त्याची उंची वगैरे सांगितलेली आहे. कुणी तो मेरू पर्वत चढून गेला आला. पण लोकमान्य टिळक म्हणतात मेरू पर्वत हा उत्तर ध्रुवाकडे असू शकेल, कारण भारतात जे मूळ लोक आले, ज्यांनी हे साहित्य वगैरे सगळं निर्माण केलं, सिंधू नदीच्या काठी जे स्थिरावले, ते उत्तर ध्रुवाकडून आलेले आहेत. हा त्यांचा एक सिद्धांत आहे. द आर्क्टिक होम इन द वेदाज. वेदातली जर वर्णनं बघितली तर कुठलं घर होतं, वेद वगैरे कुठे निर्माण झाले असतील. आणि नंतर प्रचंड थंडीची लाट आली, युग आलं, हिमयुग ज्याला म्हणतात, तिथे राहणं अशक्य झालं आणि ते लोक खाली खाली सरकत गेले. त्यांना काही लोक आर्य म्हणतात. आर्य ही रेस नाही आहे, आर्य ही अवस्था आहे. आणि आर्य म्हणजे सगळ्यात वरची अवस्था आहे, ज्याला सुसंस्कृत अवस्था आपण म्हणतो. कृण्वन्तो विश्वम आर्यम ही काही हिटलरसारखी घोषणा नाही आहे काय की सगळे जर्मन ज्यूज वगैरे कोणाला अधिकार नाही जगायचा, ओनली जर्मन्स विल लिव्ह अँड जर्मनी विल लीड और रूल. हा हिटलर आहे. आम्ही सगळ्या जगाला आर्य बनवतो, म्हणजे सिव्हिलाइज बनवतो, सुसंस्कृत बनवतो, शिक्षणातून, प्रेमातून, सेवेतून. हा साधू संतांचा, ऋषी मुनींचा संदेश आहे. फार सुरेख असा विषय आपण आता सुरू करणार आहोत. 9वा अध्याय होता, त्याचं नाव होतं राजविद्या राजगुह्य. म्हणजे विद्या त्याच्यातला राजा किंवा राणी
आणि गुह्य म्हणजे सिक्रेट्स, त्याच्यातलं राजगुह्य, किंग ऑफ सिक्रेट्स. काय होतं, 3 महत्त्वाचे श्लोक आपण बघितले होते, त्यातले मी काही शब्दच तुम्हाला सांगतो. पहिले 3 शब्द हे खरं कळलं ना तर आपली जीवनशैली बदलून जाईल. मी हे कोणासाठी करतोय? मी माझ्या सद्गुरूंसाठी किंवा परमेश्वरासाठी करतोय. करत असताना माझं तोंड कुठे आहे? माझ्या मनात विचार कोणाचे आहेत? अरे अर्थातच माझ्या सद्गुरूंचे किंवा परमेश्वराचे. आणि आता झालंय काम तर मी अर्पण कोणाला करणार आहे? अरे अर्थातच सद्गुरूंना, परमेश्वरांना. हेच की. म्हणजे आरंभ मध्य अंत कुठल्याही कामाचा किंवा कार्यक्रमाचा, कुठल्याही कार्याचा, कृतीचा आरंभ मध्य आणि अंत तुम्हाला खरंच सांगतो. म्हणून आपण सांगितले वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सुरुवातीला करा आणि हरिचिंतने अन्न सेवित जावे. म्हणजे हरिचिंतन करत आणि नंतर शेवटी अन्नपूर्णा सुखी भव, अन्नदाता सुखी भव असं काहीतरी म्हणून किंवा त्याच्यासाठीही श्लोक आहे तो म्हणून उठा. जेवण करण्यापूर्वी तुम्ही परमेश्वराला अर्पण केलं होतं. जेवण करताना, भोजन चालू असताना परमेश्वरालाच आपण परायण आहोत किंवा त्याच्याकडे तोंड करून आहोत. आणि संपल्यानंतर हे मी जेवलो हे तुला अर्पण, यातून जी शक्ती मिळणार आहे ती तुझ्या कामासाठी वापरली जाऊ दे. माझ्या शिक्षणातून, माझ्या संस्कारातून माझं जीवन पुष्प फुलणार आहे. चिखलातून कमळ उगवतं तसं, पण ते मी समाज पुरुषाच्या पायी अर्पण करणार आहे. पुरुष सूक्तातला हा समाज पुरुष आहे, त्याच्या पायी मी अर्पण करणार आहे. ही प्रेरणा पाहिजे. म्हणून काय शब्द होते? मदर्थ, मतपर आणि मदर्पण. मत म्हणजे मी. कृष्ण सांगतोय ना, अरे तू माझ्यासाठीच सगळी कामं कर. कामं करताना तुझं तोंड, तुझं मन आणि मुख माझ्याकडे असू दे आणि झाल्यानंतर मला अर्पण कर, मदर्पण. आणि तू जर त्याला म्हणत असेल तो त्या परमेश्वराला मी करेन, तुला कशाला करू? ठीक आहे, तदर्थ, तत्पर आणि तदर्पण. पण आपण मदर्थ, मतपर आणि मदर्पण हा पहिला मंत्र होता, राजविद्या राजगुह्य. त्याच्यानंतरचा कुठला होता? अरे बापरे, हा सुंदर श्लोक, तो विचार याही याच्यात येणार आहे. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. इथे पर्युपासना, परिउपासना, इकडे परिचिंतन म्हणलेलं. काय सुंदर शब्द आहे. आपण अनुचिंतन बघितला होता, परत परत चिंतन, अखंड चिंतन करत राहा. पण आता काय सांगितलेलं आहे? परिचिंतन. म्हणजे सगळ्या परिसरात, सगळ्या परिस्थितीत चिंतन. कसं करू रे सांग? तो म्हणतो मग सोपं आहे, त्याच्यासाठी मी तुला विभूती सांगतो माझ्या. तू कोणत्याही परिस्थितीत असशील, म्हणजे कोणत्या तरी जागी असशील, कोणत्या तरी काळी असशील, कोणत्या तरी वस्तू व्यक्तींबरोबर असतील, कोणती तरी कृती करत असतील, आणि या प्रसंगात तू कुठला तरी प्रसंग किंवा घटना तुझ्या जीवनात घडत असेल. आत्तासुद्धा आपल्या जीवनात हा सत्संग, ही घटना घडते किंवा हा प्रसंग घडतोय आहे ना. रामकृष्ण लीला प्रसंग म्हणजे रामकृष्णाच्या जीवनातले निरनिराळे प्रसंग आहेत, ती त्यांची लीला आहे, असं त्यांच्या चरित्राचं नाव आहे. विचार करा तुम्ही. मग आपल्या जीवनात प्रसंग घडतात, त्याचा पाया काय, त्याची उभारणी काय आहे आणि त्याचा कळस काय आहे? हे तिन्ही जर देव असेल, भगवंताचं अधिष्ठान असेल, तर ते कर्म करता करता, होता होता मलाच अर्पण होत असतं. अर्जुना, चिंता करू नकोस, चिंतन कर. आणि अर्जुन विचारतो परिचिंतन कसं करू? आणि मग तो म्हणतो की अरे सोपं आहे, मला मी तुला कुठे कुठे बघू आणि कुठे कुठे बघून कसा कसा विचार करू असा प्रश्न आहे. मला सगळीकडे बघ आणि विचार कसा करायचा मी तुला सांगतो. एकामागून एक विभूती सांगितलेल्या आहेत. आणि इतक्या सुंदर हा विचार आहे, इतकी सुंदर गोष्टी आहेत कथा. सिग्निफिकन्स अँड सिम्बॉलिझम, प्रतिकात्मकता आणि महत्त्व, ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत. म्हणून काय सांगितलं? हे दुसरं सांगितलं. पहिल्यांदा काय सांगितलं? मदर्थ मतपर, नंतर अनन्याश्चिंतयन्तो माम, आणि शेवटी काय सांगितलं? योगक्षेमम वहाम्यहम. हे एक सिक्रेट आहे, तुम्ही तसं करा ना. आणि तिसरं काय सांगितलं? शेवटी 9व्या अध्यायाच्या मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करो. म्हणजे मला तुझं मन अर्पण कर, मद्भक्तो माझाच भाग बनवून राहा, मद्याजी जे करशील ते माझी पूजा समज, आणि माम नमस्करो जिकडे तिकडे नम्र राहा, मला नमस्कार करत राहा, नम्र राहा. या गोष्टी हे जर मी लक्षात घेतलं तर 9व्या अध्यायानंतर 10वा अध्याय. आता 9व्या अध्यायात विभूती सांगितल्या आहेत, 7व्या अध्यायात विभूती सांगितल्या आहेत. त्या वेळेला आपण ते बघितलंय. आता परत मागे जायला नको, पुढे जाऊया, कारण खूप मोठा विषय आहे हा. परंतु विभूतीचा अर्थ
या अध्यायात त्यांनी जास्त स्पष्ट करून सांगितलेलं आहे की सगळी माणसं आहेत रे, पण प्रत्येक माणसात कुठली तरी कला असेल ना, मग सगळ्यात श्रेष्ठ ती कला असेल, मूर्तिकला असेल, नृत्यकला असेल, गायन कला असेल, त्याच्यात माझं दर्शन घे आणि त्याला शरण जा. ज्यावेळेला युधिष्ठिर म्हणतो की का पंथहा, त्याला विचारलेला आहे प्रश्न की योग्य मार्ग कोणता, त्यांनी उत्तर काय दिलेलं आहे, मी पहिल्यांदा पंडितांकडे गेलो किंवा ग्रंथ वाचले, तर 5 ग्रंथ वाचले तर त्याच्यात मला 10 मतं दिसली, म्हणजे माझा गोंधळ वाढला, अरे यातलं योग्य मत कुठलं. मग मी काही विद्वानांकडे गेलो, विद्वानांनी 10 विद्वानांकडे गेलो, त्यांनी 20 मतं मानली, मग माझा गोंधळ आणखीन वाढला. मग शेवटी मीच चिंतन करायचं ठरवलं, मीच माझा गुरु, आत्मप्रचिती ज्याला म्हणतात, आत्मगुरु, आत्मदीप, हे सगळे शब्द आहेत. मीच स्वतःचा गुरु. आत्मोद्धार म्हणजे तूच उद्धरेल आत्मन आत्मानम, तूच तुझा उद्धार करणार आहेस, आणि हे अंतिम सत्य आहे, लक्षात ठेवा. मला बाकीचे मदत करतील, बाकीचे सहाय्य म्हणजे सहाय्यभूत अशी परिस्थिती निर्माण करतील, पण एकाच कुटुंबातले, एकाच आईवडिलांचे, एकच परिस्थिती म्हणजे एन्व्हायरमेंट आणि बऱ्यापैकी एक अशी अनुवंशिकता, किती फरक असतो त्यांच्या अचिव्हमेंटमध्ये. एकाला अभ्यासात बिलकुल रस नसतो, पण त्याला कुठली तरी कला अवगत असते, त्याला टेक्निकल ॲबिलिटी असते, तो गाडी वगैरेचं चांगला मेकॅनिक बनू शकतो, आणि दुसरा त्याला कविता आवडते, त्याला संगीत आवडतं, त्याला चित्रकला आवडते, असा असतो. आणि म्हणून विचार जर केला तर या विभूती म्हणजे सगळी पंचमहाभूतापासून निर्माण झालेली सृष्टी आहे, पण या पंचमहाभूतात नुसता महाभूत नाही. आता माझ्या घरातला अग्नी आणि पेटलेला अग्नी हे महाभूत आहे, अरे सगळ्या विश्वात असलेला अग्नी हे महाभूत आहे, तसं म्हणत नाही. हे महा म्हणजे मेगा या अर्थी नाही येत, ग्रेट या अर्थी आहे. लार्ज नाही म्हणजे सिरियल, आपण मेगा सिरियल कशाला म्हणतो, 4 भागाऐवजी 4000 भाग, मेगा सिरियल. असं महाभारत नाही आहे, महान आहे तो ग्रंथ, 1,00,000 श्लोक आहेत, म्हणून महाभारत आपण म्हणतो अमरकाव्य किंवा महाकाव्य नाही आहे, एपिक. ते महाकाव्य आहे कशामुळे, त्याच्यातल्या व्यक्ती, त्यांच्यातल्या प्रवृत्ती आणि मुख्य म्हणजे त्यांचं व्यक्तिचित्रण, त्यांची चारित्र्य महान आहे. महान म्हणजे ग्रेट. प्रत्येक याच्यात द ग्रेट, ग्रेटर अँड द ग्रेटेस्ट आहे, ती माझी विभूती आहे. ग्रेट ही माझी विभूती आहे, नमस्कार कर. ग्रेटर ती सुद्धा माझी विभूती आहे, पण द ग्रेटेस्ट ही माझी विभूती आहे. तिथे नतमस्तक हो, तिथे शरण जा. आणि हेच युधिष्ठिरांनी सांगितलं, महाजनो येन गत स पंथः. महापुरुष, महामानव, महावीर ज्या मार्गाने गेले तो मार्ग योग्य. आता सगळे महापुरुष एकाच मार्गाने गेले का, तर काही कॉमन गोष्टी सांगता येतील की जे महापुरुष खरेच महान झाले ना, त्यांनी स्वतःसाठी काम केलं नाही, त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचाही विचार केला नाही, ते बिलकुल स्वार्थी किंवा संकुचित वृत्तीचे नव्हते. ही कॉमन फीचर्स आहेत. पण मला जर वैज्ञानिक व्हायचं आहे तर आईन्स्टाईन, अब्दुल कलाम माझे विभूती झाल्या माझ्या दृष्टीने. मला कुठल्याही प्रकारचे गायन काय, वादन काय, मूर्तिकला काय, नृत्यकला काय, त्या क्षेत्रातले मला अवेलेबल चरित्र असतील तर वाचेन, हल्ली व्हिडिओज असतील तर मी पाहेन, आणि तो जर जिवंत शिक्षक मला मिळाला तर त्याला शरण जाईन, मला शिकवा तुम्ही, मी तुमची सेवा करतो. जशी पूर्वी गुलामी, चाकरी, सेवा हे शब्द मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा हे सद्गुरूंना सुद्धा म्हणलेलं आहे ना. हा विचार करूया. म्हणून महान अशा ज्या व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत त्यांचं महानपण कशात आहे हे आपण पाहूया. कुणाचं महानपण नुसत्या आकारात तर कुणाचं प्रकारात आहे हे लक्षात घ्या. कुणाचं या गुणात आहे तर कुणाचं त्या गुणात आहे. तर हे याच्यावर चिंतन आपण करूया. म्हणून ज्या वेळेला 9वा अध्याय संपला त्यावेळेला कशाला भूय एव महाबाहो, म्हणजे तू महाबाहू महापराक्रमी आहेस, पण मी तुला पुन्हा माझ्या विभूती सांगतो. 7व्या अध्यायात सांगितल्या आहेत, 9व्यात सांगितल्या आहेत, त्या थोड्या आहेत, पण आता मी तुला पुन्हा विभूती सांगतो. कारण अर्जुनाचा प्रश्न काय, मला सगळीकडे तुझं दर्शन घ्यायचं आहे, मला सर्व काळी तुझा सहवास अनुभवायचा आहे, मला मी तुझ्यात आणि तू माझ्यात हवायस. तर काय, म्हणून 10व्या अध्यायात इकडे 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 माझं दर्शन घे, तू जाशील तिकडे मी तुझ्यासमोर आहेच. याला ॲनालिटिकल म्हणतात. आपला संस्कृत, आपला शब्द खूप चांगला आहे, व्यूह. सकाळी उठल्यानंतर हे सैन्य आहे ना, चल तू तिथे उभा राहा, तू तिथे उभा राहा, तू तिथे उभा राहा. सूर्याचे किरण
ज्यावेळेला उदयाच्या वेळेला पसरतात त्यावेळेला तो व्यूह असतो. व्यूह म्हणजे ॲनालिसिस आणि समूह म्हणजे सिंथेसिस. संध्याकाळच्या वेळेला सूर्य आपला सगळा किरण आवरून घेतो आणि अस्ताला जातो, म्हणून आपण म्हणतो आता अंधार झाला. हे आवरून घेणं आहे ना, त्याला समूह म्हणलेलं आहे. दोन्ही प्रकारे, सकाळी म्हणून माणसं काय, पाखरं काय, वासरं काय, सगळे जीव काय, सूर्य उगवला ना की त्यांची कार्यप्रवृत्ती वाढते, त्यांना कार्यशक्ती मिळते. सूर्याकडून झाडांना तर काय जीवनच मिळतं, आपल्याला चेतना किंवा चैतन्य मिळतं, हे लक्षात घेऊया आपण. म्हणून सगळ्या ह्याच्यात सूर्य मी आहे हे सांगितलेलं आहे. त्या वेळेला आपण बघूया. पण आत्ता एवढंच लक्षात घ्या ना की अशा ज्या सगळ्या निसर्गातल्या गोष्टी आहेत, माझ्या आजूबाजूच्या गोष्टी आहेत, त्याच्यात सुद्धा विभूती महत्त्व हे मला शोधायचं आहे, चिंतन करायचं आहे. आज झालं आहे काय या डिजिटल रिव्होल्युशनमुळे? मी सांगतो, तुम्हाला पटलंच पाहिजे तुम्हाला, असं नाही. कोणीही व्यक्ती यापुढे महान होणार नाही आहे. इतक्या व्यक्तींची माहिती आहे, इतक्या वैज्ञानिक. पूर्वी आईन्स्टाईन, अरे वा, तो हिमालय होता. आता इतके वैज्ञानिक आहेत, इतके नोबेल प्राइजेस मिळतात, इतक्या प्रकारचं संशोधन सुरू आहे, इतक्या लॅबोरेटरीज आहेत. तुम्ही कसं कोणाला महान म्हणणार? माझ्यापुरते अब्दुल कलाम महान आहेत, माझ्यापुरते होमी भाभा महान आहेत. पण कशामुळे? चांगले माणूस होते ते. अब्दुल कलाम, त्यांच्यातले तुम्ही जर बघितलेत विद्यार्थ्यांबद्दल, तरुणांबद्दल, आणि ते परत परत सांगायचे, रोल मॉडेल्स फॉर द यूथ आर द पेरेंट्स ॲट होम अँड टीचर्स इन स्कूल. डोंट लुक फॉर द मॉडेल्स और आदर्श. आम्हाला आदर्श होते गांधीजी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, हे आमचे आदर्श होते. तुम्हाला तशी माणसं मिळणार नाही आहेत आदर्श. हे सांगणारा आदर्श असू शकतो. अब्दुल कलाम हा अनेकांचा आदर्श आहे, आदर्श असला पाहिजे. तो सायंटिस्ट म्हणून मोठे होते, त्याला मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणतात. त्यांनी भारताला खरं स्पेस, आपण म्हणतो नुसतं रिसर्च नाही तर स्पेस प्रिपेअर्डनेस, त्या स्पेसमधून नंतर चीननी वगैरे राख करून टाकले असते आपली हवानी. पण आपणही तेवढेच समर्थ झालेलो आहोत. अशासाठी या लोकांचं कार्य, तुम्ही त्यांचं अग्निपंख, विंग्स ऑफ फायर म्हणून त्यांचं आत्मचरित्र वाचा. अग्निपंख हे सुंदर भाषांतर आहे. त्याच्यात आम्ही कसे केले प्रयोग. आम्हाला काहीच नव्हतं त्यावेळेला. भारतात आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की आम्हाला जेवढे पैसे लागतील तेवढे. मंगलयान नावाचा चित्रपट होता, त्याच्यात आपण बघितले मंगळाकडे कशाला जात आहे, आमच्याकडे चंद्रापर्यंत जाणारं इंधन आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि त्यावेळेला ती पुऱ्या तळत असते, आणि पुऱ्या तळताना गॅस संपतो, आणि तरीसुद्धा ती म्हणते गॅस संपलं तरी तेल आहे ना, 10-15 पुऱ्या ती तळून घेते त्या तापलेल्या तेलात, पुढे गॅस लावते, आणि नंतर मधून गॅस, आता तापले तेल उकळते, गॅस बंद करते, आणि परत 10-15 पुऱ्या तळून घेते. ती म्हणते म्हणजे आपण जर अशी एक यंत्रणा निर्माण केली की इंधनावर पुढे गेलेलं आहे, आता बंद झालेलं आहे. जसे अनेक लोक गाडी उतारावर लागल्यानंतर इंजिन बंद करतात, करतो की नाही आपण, टू सेव्ह फ्युअल. तर तसंच करत करत चंद्रा एवढ्या फ्युएलची कपॅसिटी असलेली आम्ही मंगळापर्यंत, आपण मंगळ मिशन पहिल्या याच्यात आपण यशस्वी झालो. मंगळावर उतरवण्यात आपण अयशस्वी झालो तरी 99.5% यश मिळालेलं आहे आपल्याला. शेवटच्या क्षणाला काहीतरी चूक झाली, आणि तशी प्रत्येक राष्ट्राचे किती प्रयोग अयशस्वी झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागे सांगितलं होतं, हे विभूतिमत आहेत, हे कलाम वगैरे मंडळी आहेत ना, त्या वैज्ञानिकांना पुरेसे इन्स्पिरेशन आहे. पण आज या कानाला मोबाईल आहे, त्या कानासमोर तो लॅपटॉपचा स्क्रीन, काय तो विचार करणारे मुलगा की कलाम केवढे मोठे होते, होमी भाभा कसे पेंटर होते किंवा हे होते, वनस्पतीवर त्यांचं प्रेम होतं. वाचन नाही करायचं, आणि कुठलंही पुस्तक सांगितलं आय हॅव इट हिअर, हे उत्तर देतात, बट डू यू रीड इट? नाही, वेळ होत नाही. मेसेजच वाचायला वेळ होत नाही आम्हाला, तर आम्ही पुस्तकं काय वाचणार आहोत? म्हणजे माझा अनेक जणांनी पराभव केलेला आहे की त्याला त्या विषयातलं पुस्तक अगदी राखून ठेवलं होतं, तर तो मला फक्त मोबाईल दाखवतो, याच्यात ते पुस्तक आहे. मी म्हणलं कठीण आहे. हे थॉमस हार्डी, शेक्सपियर वगैरे सारखी जी लिटरेचरची पुस्तकं आहेत, किंवा वैज्ञानिक आय बिलीव्ह नावाची अप्रतिम 2 पुस्तकं आहेत. एक परदेशातल्या लोकांचं आहे, एक भारतातल्या लोकांचं आहे. आय बिलीव्ह. मी आता इतकी वर्ष जगलो, या क्षेत्रात मी यशस्वी झालो, अनेकदा मला अपयश सहन करावं लागलं. ॲट द एंड ऑफ माय लाईफ, व्हॉट इज दॅट विच ऑर व्हॉट आय बिलीव्ह. माझी श्रद्धा काय आहे, माझी मूल्य कोणती आहेत, माझं तत्त्वज्ञान, जीवनाचं फिलॉसॉफी ऑफ लाईफ काय आहे. जसं तिकडे अखेरचं द लास्ट लेक्चर नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही मुद्दामून जाऊन बघा.
लास्ट लेक्चर किंवा हे टेड टॉक्स वगैरे असतात, त्याच्यात अक्षरशः 10-11 मिनिटात ते आपल्या जीवनाच्या कथा सांगतात. आणि ती तरुण मुलं आपल्या वयाची असतात, पण त्यांनी काय काय केलेलं असतं, काय काय केलेलं असतं. एक प्रोफेसर त्याला म्हणायचे लोक, कारण त्यांनी शिकवलं IIT मध्ये, तो स्वतः IITचा अत्यंत हुशार बुद्धिमान, आणि नंतर खेड्यात गेल्यानंतर पाणी नाही आहे. अरे तिथून काही किलोमीटरवर नदी धो वाहते आणि त्यांना पाईपलाईन टाकून पाणी घालायला मिळत नाही आहे. 28,000 झाडं त्यांनी त्यावेळेपर्यंत लावली होती आणि जगवली होती. तिथलं पाणी आणून कसं पाणी, म्हणून त्याचा मुलाखत घ्यायला ज्यावेळेला गेला त्यावेळेला तो थक्क झाला. म्हणला मी बाकीच्यांच्या मुलाखती घेतो आणि पहिलं काम काय करतो, त्या लिहून काढायचं आणि पेपरला पाठवायचं. आता मी इथूनच ती पेपरला पाठवेन. आय हॅव जॉईन्ड यू अँड युअर आंदोलन. तुमचं जे आंदोलन आहे, जे मूव्हमेंट आहे, मी जॉईन केलेली आहे. हे तो विभूती त्याला कळली. हा अत्यंत खेड्यात राहणारा, सायकलवरून जाणारा, लेंगान पिजामा घालणा म्हणजे पायजमा आणि शर्ट घालणारा, दाढी वगैरे वाढवलेला, कुरूप दिसणारा असा माणूस हा विभूती असू शकतो. ते त्या पत्रकाराला कळतं. रे पत्रकार 12 गावचं नाही 1200 गावचं पाणी प्यायलेले असतात आणि त्यांना काय कळणार आहे की कोण महत्त्वाचं. पण इथे हा शरण जातो, म्हणतो तुम्ही केवढे अमेरिकेत गेला असता तर खोऱ्याने पैसा ओढला असतात, कारण तुम्ही IIT स्कॉलर आहात, तुम्ही IITत शिकवत होतात. आणि नंतर ते सगळं शिकवून या कोकरू काशी जात आहे, त्या म्हणजे आदिवासींची जमात आहे, तिथे तुम्ही काम कोरकू आलात, तुम्ही काम करायला. मला धन्य वाटतं, तुम्ही शरण आहे तुम्हाला. आय वॉन्ट टू फॉलो यू, युअर फॉलोअर. मला अनुयायी बनायचं आहे तुमचं. विचार करूया. विभूती आपल्या आजूबाजूला असतात, पण विभूती म्हणजे दिसायला चांगल्या. आणि म्हणून त्यांनी यापूर्वी सांगितलेलं आहे की सुंदर व्यक्तीतलं सौंदर्य मी आहे रे अर्जुना, शूर व्यक्तीतलं शौर्य मी आहे, हे उदार व्यक्ती त्याच्यातलं औदार्य मी आहे. कारण सगळे श्रीमंत उदार नसतात ना, पण हा गरीब असला तरी उदार असतो ना, कारण त्याच्यातलं औदार्य मी आहे. मग आता उरलं काय सांगा बरं. सूर्यातलं जर तेज मी आहे म्हटल्यानंतर सूर्य तरी कुठे उरला. आणि हे मुळातलं जर आपण मान्य केलं, माझ्या जे काही गुण आहेत ना, माझ्या जी काही कला आहे आणि माझ्या जे काही कौशल्य आहे, कौशल्य किंवा कुसर, कला कुसर म्हणतो. कला इज आर्ट आणि कुसर इज क्राफ्ट आणि कौशल्य इज स्किल. जे काही आहे माझ्यात ते परमेश्वरा तू आहेस, ही विभूती आहे. आणि हे जर मला कळलं तर जीवनशैली फार छान होऊन जाईल. इथे आपण बघूया की भूय एव महाबाहो, तो सुरुवात करतो. शेवटी त्यांनी तेच सांगितलेलं. मग का अध्याय बदलला? मनमना भव मदभक्तो सांगतो आणि अध्याय 9वा संपला. आता अध्याय 10वा सुरू होता. भगवान उवाच. असं किती ठिकाणी आहे. तो अध्याय म्हणजे संपलाला काही अर्थ उरलेला नाही, विषय बदलला आहे. म्हणून विनोबा अध्यायाला नावं देत नाहीत. नवीन त्यांनी अधिकरण नावाचा शब्द वापरलाय. अभ्यास करायची, गीतेचा अभ्यास करायची ही सुंदर पद्धत आहे. पण एकदा आपण विनोबांचं गीताचं पुस्तक जे आहे ना, गीता प्रवचन आहे, तो विषय घेऊया. त्यांची बघण्याची दृष्टीच निराळी आहे, अनेकदा आपण बघितलेली आहे. पण हे लक्षात, भूय एव महाभाव शृणु मे परमम वच. परम म्हणजे अल्टिमेट. मी तुला सांगतोय अल्टिमेट अशी किती सांगितलेली आहेत त्यांनी वचनं. भगवंताचं प्रत्येक वचन आहे तसं अल्टिमेटच आहे, कारण तो स्वतः अल्टिमेट आहे. जो स्वतः अनंत आहे ना, इनफायनाईट, त्याची प्रत्येक गोष्ट अनंत आहे किंवा प्रत्येक गोष्ट, नाहीतर तो अनंत होणारच नाही. परमम वच, शेवटचं परमम वच कुठलं आहे? सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. हे परम गुह्य मी तुला सांगतोय. आता माझं परम वचन तू ऐक. काय? यत तेहम प्रियमाणाय. किती सुंदर शब्द आहे. तू प्रियमान, जसा भक्तिमान शक्तिमान ना, तसा मला तू अत्यंत आवडतोस रे. आवडावं असं तुझ्यात खूप आहे अर्जुना. तू मला इतका आवडतोस की मला पुन्हा पुन्हा एक एक विषय तुला सांगावा असं वाटतो. म्हणून आधी जरी मी विभूतींचा विषय सांगितला असता तर मी पुन्हा सांगतोय. कशासाठी? हितकाम्यया, तुझ्या हितासाठी. तू मला अत्यंत प्रिय आहेस, माझा सखा आहेस आणि तुला हित किंवा तुझं कल्याण व्हावं म्हणून मी पुन्हा हा विषय सुरू करतो. म्हणून सुरू केलेलं आहे. आता हे लक्षात घ्या. नंतर त्यांनी सुरुवातीला जे सांगितलेलं आहे ते सहज मी तुम्हाला वाचून दाखवतो. केवढा विषय आहे हो. ही सगळी मानवजात आहे ना, त्याच्यात कशी निर्माण झाली? डार्विनची एक थिअरी आहे की जे सगळ्यात मान्य करतात. पण आपली आहे ना की मूळ पुरुष होते सप्तर्षी वगैरे, तसे 25 मूळ पुरुष किंवा मूळ स्रोत सांगितलेले आहेत, ज्यातून ही सगळी मानवजात निर्माण झालेली आहे. बघा, 7 ऋषींची मी नावं वाचतो, ऐका आणि विसरून जाणार.
पण एक श्रद्धा आहे माझी आणि तुम्हालाही ते पटेल, शब्द उच्चारलेले याच्यापर्यंत पोचताना ठळक असतील, जास्त आपण म्हणतो ना तीव्र असतील, त्यांच्यापर्यंत जाईतोपर्यंत सौम्य होतील, आणखीन पलीकडे नष्ट होत नाहीत. हे लक्षात ठेवा, जगात काही नष्ट होत नाही. म्हणून गीता जी सांगितली ती आपण जर ध्वनीचा वेग बघितला, इतक्या 1000 वर्षापूर्वी सांगितली आहे, तर त्या 1000 वर्षापूर्वी कृष्णानं सांगितलेली कुठेपर्यंत त्या ध्वनिलहरी पोचलेल्या असतील, तिथे जर आपण गेलो आणि अत्यंत सेन्सिटिव्ह असे रेकॉर्डर केले तर कृष्णाच्या आवाजातली आपल्याला गीता रेकॉर्ड करता येईल. इन थिअरी, ऑन प्रिन्सिपल जर्मन लोकांनी मध्यंतरी हा प्रयोग सुरू केला होता, कारण नष्ट काहीच होत नाही. म्हणून नावं मी ऋषींची वाचतो ना, अरे हे आपले पूर्वज आहेत, त्यांची मोठी ऋण आहेत आपल्यावर, आणि म्हणून मी फक्त नावं वाचतो. सप्तर्षी, मरीची, आता मरीची पुढे येणार आहे, मी विभूती सांगितलेली पण त्यावेळेला बघू. मरीची, अंगिरा, अत्री, पुलस्त्य, या पुलस्त्याचा नातू रावण पौलस्त्य, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुलह, क्रतू आणि वसिष्ठ, या 7 ऋषींची लग्न झालेली आहेत. म्हणून त्यांची जी प्रजा आहे ना, आता पुढे फार सुंदर शब्द वापरले आहे त्यांनी, बिंदुज प्रजा आहे. बिंदू म्हणजे ज्यातून ते अंड, स्त्री आणि पुरुष यांच्या संयोगातून निर्माण होतं आणि पुढे पुढे तो जीव वाढतो आणि तो जीव आपण म्हणतो प्रसूत होतो, म्हणजे जगात येतो स्वतंत्रपणे जीवन जगण्यासाठी आपलं प्रारब्ध घेऊन. हा सगळा सिद्धांत गीतेत सांगितलेला आहे. पण इथे लक्षात ठेवा, एकट्या वसिष्ठांची पत्नी अरुंधती आहे ना, तिला तिथे जागा मिळालेली. हे 7 सप्तर्षी असे पतंगासारखे आहेत, लाईक अ काईट. 1 2 3 4 5 6 हे शेपूट पतंगाचं, आणि 7वे वसिष्ठ, आणि त्याच्या शेजारी बारीक एक मंद असा आणखीन एक तारा दिसतो जो बाकीच्या ऋषींच्या ठिकाणी दिसत नाही, ती अरुंधती आहे. आता वसिष्ठ अरुंधती आपण बघणार आहोत, कारण वसिष्ठांचं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी पुढे. नंतर 4 ब्रह्मकुमार, 7 ऋषी सांगितले, 4 ब्रह्मकुमार हे माहीत आहेत आपल्याला, सनक, सनातन, सनंदन आणि सनक. सनक, सनत, सनातन, सनंदन हे 4 ब्रह्मकुमार आहेत. हे ज्ञानाचे, ह्याही विभूती आहेत लक्षात ठेवा. आणि 14 मनु. मनु म्हणजे काय, काळाचा एक खंड. पुढे कधीतरी वाचून दाखवेन तुम्हाला. आपली कालगणना पळ विपळ, निमिष, निमिष म्हणजे पापणी लवायला लागतो तेवढा वेळ, त्याच्याहीपेक्षा खाली, त्याच्याहीपेक्षा खाली, इतकी कालगणना, इतकी मोठी हजारो कोट्यवधी वर्षापर्यंतची कालगणना. हा केवढा वर्णपट आहे, स्पेक्ट्रम ज्याला आपण म्हणतो ते. कुठल्या ग्रंथात आहे हो, कुठल्या धर्माला किंवा कुठल्या देशाला एवढी फिलॉसॉफी किंवा एवढं ज्ञान आहे? इतकं काय त्यांनी सांगितलेलं आहे की केस माणसाचा आहे त्याच्या 1/100. तिथून तुम्ही आत्मज्ञानाला सुरुवात करा, त्याच्याहीपेक्षा तो सूक्ष्म आहे. म्हणजे केसापेक्षा 1/100 कदाचित मोजण्याची त्यांच्याकडे पद्धत असेल. मग किती सूक्ष्म आहे आणि किती भव्य तर विचारूच नका. हे ऋषींची वगैरे सगळी प्रज्ञा होती. अनंत कोटी ब्रह्मांड हे अंतिम जर मानलं, आणि अत्यंत न दिसणारा असा एखादा विषाणू, न दिसणारे असे कितीतरी जीवजंतू दिसत नाहीत, अजूनही माणसाला दिसत नाही आहेत. इतके इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप आले तरी सुद्धा दिसत नाहीत. अरे त्यांना सुद्धा ऋषींनी आपल्या कवेत घेतलेले आणि सांगितले की त्यांच्यातही विष्णू आहे, त्यांच्यातही भगवान आहे, ईश्वर सगळ्यांच्यात आहे, सर्वव्यापी आहे. हे तत्त्वज्ञान आहे. मग सगळ्यांच्यात ईश्वर आहे तर मी वागेन कसा, ही जीवनशैली आहे. ते आपण पुढे पुढे बघितलेलं आहे. तर 4 ब्रह्मकुमार, आता 14 मनु. फक्त नावं वाचतो, ऐक, हवेत तरंगू देत नाही ही नावं. 14 मनूंची नावे. आणि मनु म्हणजे पहिला मानव. आपण मानव जे आहे ना ते मनुची संतती, पण ह्या 4 ब्रह्मकुमारांची संतती आहे. ब्रह्मकुमारांनी लग्न नाही केलेलं, पण ऋषींची लग्न झालेली आहेत, मनुची लग्न झालेली आहेत. म्हणून त्यांची जी संस्कृती आहे ती कशी आहे, बिंदुज म्हणजे स्त्री पुरुष संयोगातून. पण या ब्रह्मकुमार जे आहेत ना ती 10 वर्षाची मुलं आहेत हो, त्यांची संतती आहे की कोण आहेत, त्यांची मुलं कोण आहेत? त्यांना फार सुंदर शब्द आहे, नादज. बिंदुज आणि नादज. नाद म्हणजे त्यांनी जे शब्द उच्चारले, त्यांनी जे मंत्र म्हणले, त्यांनी जो उपदेश केला, त्यातून त्यांची संतती, ते त्यांचे पुत्र नाहीत का? शिष्य आहे ना तोच खरा आपण म्हणतो ना
शिष्य आहे चांगला तो पुत्र आहे माझा, चांगला पुत्र आहे तो माझा शिष्य आहे. नेहमीच म्हणतात ना, राम आणि वसिष्ठ रामाला पुत्र समजत होते आणि माझे गुरु आहेत ते पित्याच्या ठिकाणी आहेत. गुरु पत्नी ही मातेच्या ठिकाणी आहे. म्हणजे मातृदेवो भव पितृदेवो भव हे आश्रमात असताना गुरु हा पिता आहे आणि त्याची पत्नी ही माता आहे आणि आश्रमात मुलं काही वर्ष राहत होती. आता तू घरी जाणार आहेस तेव्हा आता तुझी आई मातृदेवो भव, तुझी आई वडील पितृदेवो भव, तो त्यांना समावर्तन म्हणजे शेवटचा उपदेश केलेला असतो. आपल्याला कितीतरी माता असतात आणि म्हणून विचार केला तर मी वाचतो फक्त. स्वयंभुव स्वारोचिष उत्तम तामस रैवत चाक्षुष वैवस्वत सावर्णी, मग दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी, हे 14 आपण फक्त वाचायचे म्हणून वाचले. कंटाळू नका, आता याच्या पुढे गोष्टी सुरू होतील. आणि हे सर्व ब्रह्मदेवानी आदेश केलेला आहे, सृष्टी निर्माण करा. याच्यात ब्रह्मकुमारांची कशी सृष्टी आहे? मानस सृष्टी आहे किंवा ज्ञानातून निर्माण झालेली आहे. म्हणून नादज. आता माझे वडील जर माझे सद्गुरू आहेत तर सद्गुरूंची मी संतती नाही आहे की? अरे ज्ञानेश्वरांनी लग्न केलं नाही पण वारकरी हे ज्ञानेश्वरांचे पुत्र नाही आहेत किंवा संतती नाही आहे, मुलं नाही आहेत त्यांची? आहेत ना. अरे उलट खऱ्या आईवडिलांपेक्षा तो बाप जर दारू पिणारा असेल तर ज्यांचा ग्रंथ वाचून अनुसरण करतो तो त्याचा खरा पिता आहे. रामाने हे उत्तर दिलेलं आहे की दशरथ तुझे पिताच नाहीत रे, बायोलॉजिकल दशरथाचं रक्त तुझ्यात नाही आहे. तो अग्नीनं चरू दिला पण तुझ्या मातेने पोटात वाढवला, म्हणून कौसल्या तुझी आई आहे पण दशरथ कुठे तुझे पिता? त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे. असे किती पिताश्री सांगावर की मुलगा गेला आणि वियोग झाला की त्याच्या कल्पनेनं त्याचं नाव घेत ज्यांनी प्राण सोडलेला आहे बघा. आणि जवळ असे तोपर्यंत तळहातावरचं एखादं फूल किंवा एखादं जखम आपण किती सांभाळतो कारण दुखतं ते, तसं मला सांभाळले. डोळ्यात आपण म्हणतो ना तेल घालून सर्व प्राण ओतून, ज्यांनी ते माझे वडील नाही आहेत. वडिलांची तुमची व्याख्या काय? फक्त देहाच्या पातळीवर. आणि माणूस म्हणजे फक्त देह नाही आहे, माणूस म्हणजे मन बुद्धी चित्त. आणि या मनात बुद्धीत आणि चित्तात जर मी सतत दशरथ माझ्या पित्याच्या होतो तर ते माझे वडील नाही आहेत. काय सुंदर उत्तर आहे. हा विचार करायला पाहिजे आपण. आणि म्हणून हे सगळे मनु 14, 7 ऋषी आणि 4 हे ब्रह्मकुमार, आणि हे सगळे ब्रह्मदेवाच्या मानस संतती आहेत. ब्रह्मदेवानी मनात संकल्प केला आणि ही संतती नाही तर पहिल्यांदा कशी निर्माण होणार होती संतती? आपल्याकडे हे सांगितलेलं आहे. हे जे 25 आहेत ना या विभूती आहेत. आणि आता पुढे या विभूतींचा उल्लेख येईल, मी कुणात कोण आहे हे येईल त्यावेळेला आपण बघूया. एरवी 4 खाणी सांगितल्या जातात. म्हणजे काय की आपण कसे आहोत? जारज. जार म्हणजे आपण ज्याला गर्भाशय, मग त्याच्यात असलेली ती प्लॅसेंटा, ती गर्भाशय ज्याच्यातून वार म्हणतात त्याला, नाळ असते. हा जो सगळे आहेत ना, आपण बरेच जनावर 4 पायाची जनावर ज्याला मॅमल्स म्हणतो आपण, पिलांना जन्म देतात, अंडी नाही घालत. नंतर अंडज म्हणजे अंडी घालणारे, नंतर उद्भिज म्हणजे जमिनीतून वगैरे वर येणारे, आणि स्वेदज म्हणजे घामातून वगैरे होणारे. आता उवा वगैरे निर्माण होतात. आपल्याला जो घाम येतो त्याच्यात किती लक्षावधी जंतू असतात आणि त्याच्यामुळे निरनिराळे रोग होत आहेत. आता त्यांचा अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. एकाने तर सांगितलं होतं की सेल्स जर सगळी बॉडी व्यापून असतील, त्यांनी सांगितल्यानंतर हे काही दिवस आपल्याला फार कॉन्शियस व्हायला होतं. तो म्हणतो तुम्ही ज्यावेळेला झोपता त्यावेळेला तुमच्या स्किनची बाहेरची जी बाजू आहे त्याच्यात सुद्धा सेल्स आहेत की. तुम्ही ज्यावेळेला पाठीवर झोपता, तुम्ही उजव्या कुशीवर वळता, त्या कुशीवर वळता, त्यावेळेला तुमच्या बऱ्याचशा सेल्स या मरतात आणि तुमच्या अंथरुणात पडलेल्या असतात. तुम्हाला दिसणारच नाही, सेल तुम्हाला दिसत नाही. पण ही पेशी ज्याला म्हणतो त्या पेशींची झीज होते आणि पेशी नवीन निर्माण होतात. 40 वर्षापर्यंत झालेली झीज भरून येते, लक्षात ठेवा. पण पुढे पुढे होत नाही. पण तुम्ही अंथरुणं पांघरुणं तो म्हणतो बदलावरचे वर, कारण त्याच्यात प्रेत असतात कोणाची? त्या सेल्सची. कारण सेल्स बाहेरच्या आहेत त्या सेल्स अशा जातात, म्हणजे धूळ झटकताना तशी ते त्यांनी सांगितलेलं आहे, वैज्ञानिकांनी सांगितलेलं आहे. मुद्दा आपला काय आहे की भयंकर छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या गोष्टी असतात. पण त्याच्यात माझं दर्शन घ्यायचं असेल
तर ते कुठे घ्यायचं त्याच्यासाठी पहिल्यांदा हे त्यांनी सांगितलं की 25 तोला हे सांगितलं. त्याच्यानंतर एक विषय मांडून आपण थांबणार आहोत. ह्याच्यात अर्जुन म्हणतो मला उपासना करायची, परिचिंतन करायचं आहे तुझं, कायम अनुसंधान. तर तो म्हणतो की मला कोणते भक्त आवडतात. त्यांनी 2 श्लोक सांगितलेले. आणि खरं म्हणजे कुठल्याही आश्रमाचा, वांते आमचा जो आश्रम आहे त्याचा हा अलिखित ध्येयवाक्य आहे, ज्याला मोठं म्हणतात, अलिखित ब्रीद आहे. लिहिलेला नाही हा कुठे मंत्र, पण 10व्या अध्यायातला 9वा मंत्र आणि त्याला जोडून 10वा मंत्र, हा जो मंत्र किंवा श्लोक आहे फार सुंदर आहे. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंतः परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच. तुम्ही वांत्याचं वातावरण आठवा, किंवा कुठल्याही चांगल्या आश्रमातलं वातावरण आठवा. नंतर मच्चित्ता म्हणजे असं चित्त माझ्यात आहे. आपण त्याची उदाहरणं बघणार आहोत. आज वेळ होणार नाही, आपण हा विषय चालूच ठेवणार आहोत. मच्चित्ता ज्याचं चित्त म्हणजे रामे चित्त लय सदा भवतु मे भो राम माम उद्धर, म्हणजे माझ्या चित्ताचा लय रामात होऊ दे. तसं ज्याचं चित्त माझ्यात आहे, सतत तो माझाच विचार करतो, हे लक्षात घ्या. एक सुंदर टागोरांच्या जीवनातला प्रसंग पाहून आपण थांबणार आहोत. पण मच्चित्ता मद्गत प्राणा. आता गतप्राण म्हणजे मेला असं नाही आहे. माझा प्रत्येक गेलेला श्वास त्याच्याबरोबर मी गतप्राणच होत असतो. कारण श्वास प्राण, आणि या प्राणाचा प्रणव करा. प्रणव म्हणजे ओम. प्रत्येक नवीन काय असतो तो श्वास नवीन असतो, आणि म्हणून त्या प्रत्येक नवीनाला ओम म्हणलेलं आहे. ओम हा सदा हरित चिरंतन नितनूतन. ओम कधी जुना होईल का, नाही तर मरेल की. ओम कधी शिळा होईल का, नाही तर नासेल की. ओम हा कायम ताजा आहे. प्रत्येक श्वासावर तू जर ओम आरूढ केलास तर तेच की तुझं साधन आहे. आणि नाम जपा श्वासोच्छ्वास हेच सांगतात. म्हणून मद्गत प्राणा, ज्याचा प्रत्येक श्वास माझ्यात जाईल, माझ्यात म्हणजे माझ्या स्मरणात जाईल, ज्याचं चित्त माझ्यात असेल. बोधयंत, आणि असे लोक बोधयंत परस्परम कथयंतश्च. बोध हा निरूपण आहे आणि कथन ही कथा आहे. माझ्याच कथा गात असतात, माझेच उपदेश सांगत असतात. आणि तुष्यंतीच्या रमंतीच्या, ही 6 सूत्र आहेत. इथून उद्याचा विषय आपण सुरू करणार आहोत. पण मच्चित्ता म्हणजे काय? इतके टागोर गीतांजली लिहिताना रवींद्रनाथ निसर्गाशी एक सतत ते तिथेच असायचे. आणि निसर्ग म्हणजे देव, दैवी शक्ती, दिव्यता म्हणजेच विभूती. आणि असं असताना ते श्रीमंत होते. त्यांचं बोट हाऊस होतं, असं घर होतं नावेत. म्हणजे असं झोपडीसारखं केलेलं, आणि त्याला झावळ्या म्हणतो ना आपण, चुडतं, त्या असे होते. चुडतं म्हणजे पत्रे नाही आहेत, त्याला अशामध्ये गॅप्स असतात. आणि त्यांनी मेणबत्ती लावलेली होती आणि तिथे ते लिहित होते. त्यांचं ते काव्य अडलं, पुढे त्यांना सुचत नाही आहे. तर इथे ते घर असतं, पण शिकारा काश्मीरमध्ये वगैरे बघतो ना, बोट हाऊस, पुढे बोट होते, त्या बोटीत ते चालायला लागले, सुचायला लागले. काय सुचत नाही, काही सुचत नाही आहे. आणि इतक्या जोरात वारा आला आणि त्या खोलीतली मेणबत्ती गेली. आता मेणबत्ती परत लावण्यासाठी म्हणून हे मेणबत्तीत प्रवेश करतात, त्या झोपडीत प्रवेश करतात त्या घरात. तर त्या चुडत्यातून पौर्णिमेचा चंद्र होता, आणि त्या चंद्राचा एवढा प्रकाशाचे असे किरण येत होते की ते म्हणतात, हा प्रकाश असताना, आतला प्रकाश असताना मी त्या मेणबत्तीच्या प्रकाशात कविता करतो, तो हेच चुकत होतं. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंतः कथयंतः परस्परम तुष्यंतीच रमंतीच. सतत माझ्या ह्याच्यात सगळी कविता असते, सतत मी जगत असतो कविता. आणि व्हेन एव्हर आय टॉक, आय नॉट टॉक टू नेचर, आय एम टॉकिंग टू माय फ्रेंड. हे टॉक, फ्री टॉक वगैरे मोबाईलचं आहे. आय टॉक विथ द वॉल, आय टॉक विथ द ट्रीज, आय टॉक विथ नेचर. दे आर लिव्हिंग फॉर मी. जे संत वगैरे सगळे सांगतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एका धाग्यात गीतेनं गुंफलेल्या आहेत. आणि विभूती योग किंवा विभूती दर्शन हा तो एक धागा आहे. अशी प्रत्येक याच्यात अध्यायात निरनिराळे धागे आहेत. तर विभूतींचा विचार करताना विभूती अनंत आहेत. फॉर एक्झाम्पल सुद्धा त्यांनी खूप दिलेले आहेत. आज आपण काही विभूतींबद्दल किंवा इन जनरल सर्वसामान्यपणे विभूती म्हणजे काय हा विचार बघितलेला आहे. आणि हा जो श्लोक आहे त्याच्यातली 6 सूत्र इथून उद्या सुरू करणार आहोत. मच्चित्ता, चित्त माझ्यात. मद्गत प्राणा, श्वास आणि प्राणशक्ती माझ्यासाठी. बोधयंता, बोध म्हणजे ज्ञान आहे की ज्याला आपण निरूपण म्हणतो. कथयंतः, कथन म्हणजे कथा आहे ज्याला आपण कीर्तन म्हणतो.
तुष्यंतीचं अत्यंत तोष म्हणजे आनंदात असतात, आणि रमंतीचं जीवनात रमलेले असतात, रममाण झालेले असतात, बोर होत नाहीत, नकारात्मक विचार येत नाहीत, वाटेल त्या कल्पना करत नाहीत, सतत चिंतामग्न असत नाहीत आणि आत्महत्याच्या टोकापर्यंत जात नाहीत, अशी ही माणसं आहेत. उद्या या 6 सूत्रांपासून सुरुवात करूया. शांत. आज आपण एका अर्थाने प्रास्ताविक केलं, आणि ही आपण लोकमान्य टिळकांना दिलेली श्रद्धायुक्त भावांजली किंवा भावयुक्त श्रद्धांजली होती. शांत. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 शक्ती मंत्र हा एका अर्थाने विभूती मंत्रच आहे. म्हणूया आपण. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांत. शांतीपाठ म्हणायचा आहे. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडून चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर चोळायचे. अगदी सावकाश डोळे उघडून समोर दिसणारा कृष्णार्जुनांचा तेजस्वी रथ सद्गुरुनाथ भगवान श्री गोपाल कृष्ण. गीता सांगताना तो योगेश्वर कृष्ण असतो. लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य आणि व्यास ज्यांनी गीता शब्दांकित केली महाभारतात. सर्वांचं दर्शन घेऊया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.